सर काय सांगणार पद्मालयाच्या जंगलामध्ये एका महिलेचा अर्धवट झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. नेमकं ही महिलेची ओळख पटली आहे का आणि नेमकं आरोपी अटक झाला आहे का? नेमकं प्रकरण काय होतं सर? 4 तारीख अंदाजे 12 वाजता एरंडोल पोलीस स्टेशनला एक इन्फॉर्मेशन मिळालं होतं. तिथं बकरी चारणारे काय मुलं गेलं होतं. मुलांना एक मृतदेह आढळून आला. मग त्या पद्धतीने इन्फॉर्मेशन मिळाल्यावर एरंडोलचे प्रभारी अधिकारी आणि सर्व सिनियर ऑफिसर तिथं गेलं. तिथं मृतदेह जर प्रत्यक्षात पाहिल्यावर त्याचं अर्ध अपेक्षा जास्त झालेल्या होत्या. फक्त पायीस दिसत होत्या, बाकी सर्व बॉडी पार्ट्स झाल्या होत्या. त्या अवस्थेत मृतदेह भेटल्यानंतर आम्ही टेक्निकली जे काही एव्हिडन्स कलेक्ट करायचं होतं सर्व एव्हिडन्स कलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे. पोस्टमॉर्टममध्ये ही माहिती पडलं की ही 4 दिवस अगोदर ह्यांचं मर्डर झाले होते आणि ही सर्व घटना घडल्या होत्या अशी माहिती प्राप्त झालं. मग माहिती प्राप्त झाल्याबरोबर आम्ही सर्व सखोल चौकशी करत होत्या. सखोल चौकशीमध्ये कुठे मिसिंग रिपोर्ट आहेत का, ही जालण्यासारखं कुठलं पेट्रोल वगैरे कुठून घेतलं का, ही सर्व विषय आम्ही चौकशी करत असताना 4 दिवस अगोदर जिथं आजूबाजूचं जे बार होत्या ती सर्व आम्ही तपास करत होतो की 4 दिवस अगोदरच्या फुटेजमध्ये कोणी पुरुष आणि महिला होत्या का. मग आमचं लकीली एका बारमध्ये एक महिला आणि एक पुरुष तिथं एक बारमध्ये बसलं होत्या आणि त्याच्यानंतर तिथं अल्कोहोल घेतलं आणि परत जात असताना त्यांनी UPM पेमेंट केलं होतं. आम्ही प्रत्येक केस आम्ही चेक करत असताना ही एक समोर आला की जे कोणी तिथं बसले होत्या त्या माणसांना आम्ही समोर बोलून घेतलं होतं. बोलून घेतल्यानंतर त्यांना जे महिला सोबत दिसत आहेत CCTVमध्ये त्या महिला कुठे म्हणून विचारपूस केलं. त्यांनी अप्रोप्रिएट उत्तर दिलेलं नाही आहे म्हणून अधिक तपासामध्ये त्यांनी कन्फेस केलं की ही जे काही मर्डर ही सर्व काम त्यांनीच केलं म्हणून कन्फेस केलेलं आहे. जे आरोपींचं नाव आहे स्वप्नील अशोक पाटील, हा राहणारे पाहूर जळगावचा आहे, वय 21 वर्ष आहे. आणि जे विक्टिम आहेत त्याचं नाव आहे आकांक्षा गेंद्रे उर्फ अजय. हा एक तृतीयपंथी आहे. हा फिर्याद जे आरोपी आहे स्वप्नील आणि विक्टिम आहेत आकांक्षा, ही दोघांचा परिचय नाशिकमध्ये झाले होते. जो स्वप्नील तिथं पोलीस भरतीपूर्व तयारीसाठी तिथं गेले होते. तिथं भरतीपूर्व तयारी करत असताना ही आकांक्षासोबत परिचय झाला. नंतर त्याचं दोघांमधलं रिलेशन झालेलं आहे. मग काही दिवसानंतर स्वप्नीलचं ही रिलेशन कंटिन्यू करायची इच्छा नव्हते. मग इच्छा नसल्याने त्याच्यासोबत बोलणं बंद केलं. मग बोलणं बंद झाल्यावर म्हणजे ही आकांक्षा ह्यांना वारंवार त्रास द्यायचं होत्या आणि ह्यांना बदनाम देखील करायचं होतं भरपूर वेळेला अशा त्यांनी सांगण्यात आलं होतं. मग बदनाम केलं, ह्यांना भरपूर त्रास जास्त झाला म्हणून ही सर्व कृत्य घडून आणलेलं आहे असं त्यांनी कबुली दिलेलं आहे. आरोपीला न्यायालयात वगैरे हजर केलं आहे का काय? आज अटक करतायत. म्हणजे उद्या सकाळी आम्ही न्यायालयात हजर करणार आहे. आरोपीची पार्श्वभूमी काय आहे सांगा? आरोपी जो आहे त्याचे बॅकग्राऊंड काय सांगा? त्यांनी 12वी पास झाल्यानंतर पोलीस भरतीसाठी पूर्व तयारी चालू होत्या. ते तयारीसाठीच त्यांनी नाशिकला गेलं होतं. तिथं ही जे तृतीयपंथी आकांक्षा गेंद्रेंसोबत परिचय झालेला आहे. ही आकांक्षा गेंद्रा देखील राजनांदगाव छत्तीसगडची आहे. इथं त्यांनी राहून म्हणजे ओव्हरऑल बेगिंगचं वगैरे करायचं होती. किती वर्षापासून दोघांमध्ये संबंध होते सर? म्हणजे 2024 मेपासून दोघांचा संबंध होती. ती पण नाशिकला राहत होती का आकांक्षा पण? आकांक्षा फिरस्ती आहे, म्हणजे जास्त करून नाशिकला त्याचं अजून काय फ्रेंड्स आहेत त्याच्यासोबत राहायचं आहे. सर अत्यंत क्रूर पद्धतीने मारलं तर नेमकं समोर आलेलं आहे. तर त्या दिवशी दोघांनी मद्यप्राशन केलं होतं का सर घटनेच्या दिवशी? तसं काही समोर आलं आहे का सर? बरोबर आहे. दोघांनी देखील मध्यप्रदेशांसोबत केले होते. सुरुवातीला सर्वात पहिलं त्यांनी पद्मालय मंदिरामध्ये दर्शन घेतलं. त्याच्यानंतर दोघांनी सोबतच अल्कोहोल घेतलं आहे, मध्यप्रदेशन घेतलं आणि त्याच्यानंतर ही जे काही त्रास देत होते हे सर्वांनी त्यांच्या माइंडमध्येच होतं काहीतरी करावं म्हणून. त्यांनी चांगलं ऑपॉर्च्युनिटी पाहिलं, संधी पाहिलं आणि ही मर्डर त्यांनी घडून आणलेलं आहे.